काय ग स्वीटी, काल अशी तडकाफडकी काय निघून गेलीस? ते जरा माझा प्लॅन फसला नव, टेन्शन आलं होतं मला म्हणून गेलो घरला. टेन्शन आलं तर तुला, तर तू श्रावणीला टेन्शन द्यायचं ना. निघून काय गेलीस तू? पुन्हा असा वेडेपणा करू नकोस हा. इथे कशासाठी आलीस ते लक्षात ठेव, आणि जायचंच असेल ना तर मला विचारल्याशिवाय जायचं नाही हा. मूर्ख कुठली. थंड पडा. हे काय आहे सारखं सारखं वेडेपणा मूर्खपणा बोलायलात मला? मी आतापर्यंत ना माझ्या मम्मी पप्पांचं पण ऐकून घेतलं नाही कधी. तुमचं कशाला ऐकू? आणि राहिला प्रश्न शुभूचा, त्याला मिळवायचे का नाही 100 मार्ग आहेत माझ्याकडे. मी ठरवलं का नाही तर आता तुमच्या नोकरीवर लात मारून निघून जाऊ शकतो. जातोच. जा जा. पण माझ्याशिवाय तू शुभूला मिळवू शकत नाहीस हे सत्य आहे. शुभू फक्त माझा आहे आणि त्याला कसं मिळवायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. जा जा जा, जाऊन घरी बस. म्हणजे इथे श्रावणी आणि शुभूचा मस्त रोमांस चालू राहू दे. आता काल जरा गडबड झाली म्हणून साहेब तिच्यावर चिडले होते. आज आता तू आली नाहीस तर मग काय तिलाच सांगणार ना सगळी कामं. तू एक काम कर, तू घरीच बस घर कोंबडी सारखी. नाही 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 नाही, मी जर इथनं गेलो तर शुभू श्रावणी जवळ येतील आणि मग माझा पत्ता तर आपोआप कट होईल. नाही, एवढी मोठी रिस्क तर मी घेऊच शकत नाही. काय ग स्वीटी, जातेस ना? नाही नाही, मी तर इथंच थांबतोय. मी कुठे बोललो जातोय? तुमच्या संगटच थांबणार आणि तडकाफडकी अजिबात निघून नाही जाणार. नक्की? होय. गुड गर्ल. चल, आजचा प्लॅन काय आहे तो सांगते तुला. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. शुभू, कुठे होतस काल तू? कामामध्ये सगळा गोंधळ झाला काय? मी सांगितलं होतं ना तुला विश्वंभर, ही मुलगी कुठलंच काम धड करू शकत नाही. तुझ्याकडे स्वीटी हा दुसरा ऑप्शन ओपन असताना सुद्धा तू हिलाच का कामावर ठेवलेस मला कळत नाहीये रे. साहेब, खरं तर माझीच चूक झाली. काल श्रावणी मॅडमचा पहिला दिवस होता, त्यामुळे मी इथं असायला पाहिजे होतं त्यांच्यासोबत. कारण या सगळ्या नवीन गोष्टी मला त्यासनी शिकवायला पाहिजे होत्या. काय झालं, आत्यासाहेबांनी मला एक काम सांगितलं, त्यामुळे मला बाहेर जायला लागलं. माफ करा साहेब. माझी काही कामं आहेत ती करून टाकास. हे तर कोल्हापूरच्या लय बाहेर आहे. पण ही कामं अर्जंट आहेत, त्याच्यामध्ये पॅम्पलेट्स आहेत आणि ती ताबडतोब आजच्या आज पार्टी ऑफिसला पोस्टी करायची आहेत. का शुभूला कुठलंही काम सांगताना मला आधी एकदा विचारत जा, कारण माझी सगळी कामं तो चोख आणि वेळेवर पूर्ण करतो. माझ्या कामासाठी तो इथे असणं महत्वाचं आहे. हो. तुझं म्हणणं बरोबर आहे शुभ. मी काल पहिल्याच दिवशी हिच्याकडनं एवढी अपेक्षा करायला नको होता. पण ठीक आहे, आज मला कामामध्ये कुठलाही गोंधळ चालणार नाही. हो साहेब, त्याची जबाबदारी माझी. आजचं स्केड्यूल सांगतो तुम्हाला मी. साहेब, 11 वाजता शैलेश जगदांबरोबर मीटिंग आहे. त्यांची काही कागदपत्र मी मंत्रालयात पाठवली होती. ते काम कुठवरती आलं ते एकदा चेक करा. साहेब, त्यानंतर एक संस्था आहे, कुलस्वामिनी शिक्षण संस्था, त्यातली काही माणसं तुम्हाला भेटायला येणार होती. त्यांनी ग्रँटसाठी अर्ज केला होता. ते आपल्या नियमात बसते की नाही ते बघा आणि अहवाल माझ्या टेबलवरती ठेवा. चालते साहेब. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिक्षण उपसंचालकांसोबत नवीन इंग्रजी शाळांच्या परवानगीबाबत एक बैठक करायची आपल्याला. मला प्रत्येक अर्जासोबत जागेचा नकाशा आणि फायर सेफ्टी ऑडिटचे रिपोर्ट्स पाहिजेत. जर का ते आपल्या नियमात बसत नसेल, कागदपत्र अपूर्ण असतील तर तिथल्या तिथे फाईल रिजेक्ट करून टाका. हो साहेब, नक्की. त्यानंतर 4:45 वाजता शिक्षण भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी सचिव येणार आहेत. शासनाच्या पोर्टलवरती आत्तापर्यंत किती शिक्षकांची नियुक्ती झाली आणि किती जागा रिकाम्या आहेत ते मला लागेल. विशेषतः दुर्गम भागामध्ये शिक्षक का पोहोचले नाही आहेत याचं कारण आणि त्यावरचा उपाय हे मला लेखी स्वरूपात हवं आहे. ठीक आहे साहेब. संध्याकाळी 6:15 वाजता सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आपली व्हिजिट आहे साहेब. तिथं आपल्याला जायला लागणार आहे. त्या शाळेनी RT अंतर्गत किती गोरगरीब विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिली याची मला लिस्ट लागेल. हो साहेब.
आणि हो, काही NGOजना आपण चेकद्वारे मदत करणार आहोत, तर चेक लागतील. हो माझी सही असलेले चेक्स आहेत ना तुझ्याकडे? आहेत साहेब. मॅडम चेकबुक घेऊन या स्टडी रूममधून. ही सगळी कामं आता श्रावणी मॅडमांना जमली पाहिजेत असं मला वाटतंय. मॅडम ही चावी आता तुमच्याकडेच ठेवा, कारण की तुम्ही घरीच असताय. साहेबांना अर्जंटली लागलं तर तुम्हाला देता येईल. ठीक आहे. मॅडम कालच्या चुकांबद्दल साहेबांची माफी मागा. काल जो काही गोंधळ झाला माझ्याकडनं त्यासाठी सॉरी. पुन्हा अशा चुका नाही होऊ देणार मी. हा शुभ्या नेहमी श्रावणीला पाठीशी घालतोय. आधी याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. बाबांची सही. शुभू सापडलं चेकबुक. मॅडम असंच काम करत राहा, हसत हसत. हो, आणि तू जो डेक्टोफोन दिलायस ना त्याचा चांगला उपयोग होणार आहे मला. आता पण बाबा जे जे बोलले ना ते सगळं रेकॉर्ड करून घेतलं यात. पटकन चेकबुक देऊन येते आणि मग सगळी कामं नोट डाऊन करते. आले. हा शोभते, बोला की. काय चाललंय तिकडं? काय अपडेट आहे? अपडेट घाला चुलीत. त्या श्रावणीला हरवायचे एवढे प्रयत्न करायला लागलोय मी, पण आपलं शुभ दरवेळेस त्याची मदत करायलाय. त्याच्यामुळे माझे हार होते. अगं आम्ही पण शुभूला सांगून सांगून थकलो माहिती आता. पण मला एक कळना झालंय, ही श्रावणी समधी कामं एवढी चोख कशी काय करायला लागले. पण तिला बी ठाऊक नाही माझं नाव स्वीटी आहे. एक ना एक दिवस तिला माझ्या समोर हरावंच लागल. आता कसं? हरिव हरिव अशीच हरिव तिला काय. ठेवतो.